प्रमाणात वाढला। याच सोशल मीडियावर तरुण काय तरुणी काय यांच्या एकमेकांसोबत ओळखी होत आहेत आणि ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं। आता मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर यांना एकमेकांबद्दल प्रेम होतं। पण मात्र सोशल मीडियावर ओळख झालेला व्यक्ती नेमका कसा असतो काय असतो याची कुठलीही मागची पुढची बाजू आपल्याला माहीत नसते। तरी सुद्धा सोशल मीडियाच्या नादामध्ये बेधुंद झालेली तरुणाई एकमेकांवर विश्वास ठेवते आणि थेट त्यांना भेटायला सुद्धा जाते। याच पद्धतीनं संध्या नावाची तरुणी रोहित नावाच्या तरुणाला फक्त सोशल मीडियावर झालेल्या ओळखीमधूनच भेटायला जात आहे आणि त्याच्यासोबत लग्नाचं आश्वासन सुद्धा घेत आहे। आता ज्या पद्धतीनं रोहितनं संध्याला लग्नाचं आश्वासन दिलं आहे, मी तुला धोका देणार नाही, जन्मभराची साथ देईल असं सांगितलेलं आहे। खरंच संध्याला आयुष्याचा जोडीदार मिळणार आहे का? ज्या पद्धतीनं आतापर्यंत अनेकांना धोका मिळालाय नाही तर काहीतरी धक्कादायक घडलंय त्याच पद्धतीनं संध्यासोबत घडणार आहे का? नेमकं या भागामध्ये काय होणार आहे? ज्या पद्धतीनं रोहित तिला आश्वासनं देतोय, वेगवेगळ्या ठिकाणी नेतोय, खायला घालतोय, पियाला घालतोय, तिला आयुष्य आराम दाखवतोय, त्याच पद्धतीनं रोहितचा स्वभाव आहे का आणि तो संध्याचा आयुष्याचा जोडीदार होईल का? या संपूर्ण भागामध्ये घडलेला आहे आणि दडलेला आहे एक धक्कादायक सत्य आणि धक्कादायक वास्तव। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संध्यासोबत नेमकं काय घडतं हे तुम्हाला समजणार आहे। साथ देईल का? तो ज्या पद्धतीने सांगतो तुझ्यावर प्रेम करतोय त्याच पद्धतीने प्रेम करेल का? नेमकं काय होईल हे पाहूया आपण पुढच्या भागात। हे बघ संध्या, तू त्या मुलासोबत एवढ्या दिवसापासून फिरतेय, हे असं सोशल मीडियावर झालेलं प्रेम टिकतं का? खरं असतं का? वैष्णवी, तू जसं समजते ना त्याला तसं नाहीये ग। तू खूप चांगला मुलगा आहे आणि तुला माहितीये का तो घरच्यांचा खूप ऐकतो ग। तू तुझ्या घरच्यांचा विचार केलाय का? तू तुझ्या आई वडिलांचा विचार केलाय?
अगं मी असे कित्येक केसेस पाहिलेत, हे ऑनलाईन वाले फ्रॉड असतात. मला तर कळतच नाही तू माझी मैत्रीण आहेस की दुश्मन आहेस. मी तुझी मैत्रीण आहे, तुझं भलं मला पाहिजे म्हणून मी तुझ्यासाठी एवढं तळमळ करते. माझं म्हणणं ऐकशील तर यातून आत्ताच बाहेर पड, नको लांदी लागू त्या मुलाच्या. शेवटी तुझा निर्णय असेल, तू काही केलीस तर मी तुझ्या सोबत आहे. तुला जे करायचं ते कर. चल आता लेट होतो. हॅलो, कुठे आहेस तू? तू फोन का नाही उचलत आहेस? अरे मला थोडंसं नाही का प्रॉब्लेम झाला आहे. काय प्रॉब्लेम झाला? डॅडीला थोडंसं बरं नाही वाटत आहे. बापरे, बरी आहे का त्यांची तब्येत आता? हां, आता थोडंसं क्रिटिकल टाईप आहे. ओके. सो लाईक तू काही पैसे पाठवू शकतेस का? मला आता खूप जास्त गरज लागते आहे. किती लागतील? मला अराउंड 50,000. बरं ठीक आहे, पाठवते मी तुला पैसे, काळजी करू नकोस. नाही नाही, काय गरज नाही, मी तुला पाठवते पैसे. बरं मग लवकर लगेच पाठवतेस का? फार अर्जंट आहे. चालेल चालेल, लवकर पाठव, मी तुला परत कॉल करतो. ओके, हो चालेल, बाय बाय. यार 50,000ची तर आपण वाट लावली आहे. अजून 30चा बंदोबस्त करावाच लागेल. परत संध्यालाच कॉल करतो. उचल यार संध्या. हॅलो हॅलो, हा बोल ना. अरे संध्या, मी फार टेन्स्ड आहे. हॅलो संध्या, मी फार जास्त टेन्शन मध्ये आहे ग. काय झालं? बरं नाही वाटत का त्यांना? अरे डॅडीची कंडिशन अजून जास्त क्रिटिकल होत चालली आहे. बापरे, मग आता? तर ऐक ना, त्यांना आता शिफ्ट करायचं. सो तू मला 30,000 to 40,000 अजून टाकायचं का? अरे पण आत्ताच ते दिले होते तुला पैसे. हो बट ते संपले का? बरं ठीक आहे, तू काळजी करू नकोस, मी बघते काहीतरी. चालेल, नाही लगेच बघ ना, अर्जंटली पाहिजे, खूप अर्जंट आहे. अरे हो रवी, तू काळजी करू नको, मी करते काहीतरी. तुझ्याशिवाय तुला पण माहिती माझं अजून कोणी नाहीये. तुझं इतका ट्रस्ट मला कोणावर नाही. तर काळजी घे. हो, आणि माझ्यासाठी फक्त तूच आहेस. प्लीज बघ. ओके ओके, लवकर पाठवता ना. या थँक्यू, लव यू. कॉल का उचलत नसेल बरं? एकदा ट्राय करून बघते. दुसरा नंबर. नंबरवर संपर्क करू इच्छिता तो सध्या व्यस्त आहे. हा पण बंद.
इन्स्टा आयडी, इन्स्टाला मेसेज करते याला. ब्लॉक. व्हॉट्सॲप. व्हॉट्सॲपला पण ब्लॉक. एकदा परत कॉल ट्राय करते. नंबरवर संपर्क करू इच्छिता तो सध्या व्यस्त आहे. कृपया काही वेळाने डायल करा. जिस नंबर पर आप संपर्क करना चाहते हैं वो अभी व्यस्त है. असं का? असं काय करतोय तू? वैष्णवी म्हटली होती, मी का तिच्यावर विश्वास नाही ठेवला? वैष्णवी तरी मला प्रत्येक वेळेस सांगत होती. मी ऐकायला पाहिजे होतं वैष्णवीचं. खरंच सोशल मीडियावरचं प्रेम खरं नसतं. आता मी काय करू? आता असं वाटतंय माझं जगून काहीच फायदा नाहीये. खरंच मी चुकले. सगळं खोटं होतं. सगळं खोटं होतं. दोन महिन्यापूर्वी संध्याची आणि रोहितची ओळख होते. ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं. काही महिन्यापूर्वी झालेलं प्रेम हे लॉजवर जातं आणि त्यामधून संध्याची फसवणूक होते. आता ज्या पद्धतीनं संध्याची फसवणूक झालेली आहे आणि ती वैष्णवीला घेऊन यांच्याकडे आलेली आहे, खरंच ते तिला न्याय मिळवून देतील का? जो आरोपी आहे रोहित, त्याला ते पकडतील का? नेमकं काय घडणार आहे हेच आपला सविस्तर बघायचं आहे. बसा. कसं येणं केलं वैष्णवी? सर ही माझी फ्रेंड आहे संध्या. बरोबर. तिचा एक प्रॉब्लेम झालाय त्यामुळे आलो होतो. काळजी करू नको बाळा, तू योग्य ठिकाणी आलेली आहे. काय झालं ते स्पष्ट सांग. सर 2 महिन्यांपूर्वी इंस्टाग्रामवर एक ओळख झाली होती. बर. पण नंतर आमची मैत्री पण झाली. पण आता तो कॉल मेसेज रिसीव्ह नाही करत आहे. काय होतंय कळत नाहीये. काय नाव आहे त्याचं? रोहित. रोहित. आणि कुठला आहे तो? पुण्याचा आहे असं म्हणाला होता. पुणे. ज्ञानदा, ही संध्या आहे, हिची फसवणूक झालेली आहे. हा रोहित नावाचा पोरगा आहे. याचा पुण्याचा ऍड्रेस आहे. याला आपल्याला ट्रॅकिंगला लावायचं, याला आपल्याला ट्रॅप करायचं. हा, हे याचा पूर्ण डिटेल काढून मला लगेच द्यायचं. काय अपडेट आहे ज्ञानदा? सर त्याचं लोकेशन आहे ना पुण्यामध्ये विमाननगर मध्ये दाखवतोय. विमाननगर. आता आरोपी आपल्या जाळ्यात अडकणार. आपल्याला आता एक फेसबुक आणि इन्स्टाचं फेक अकाउंट बनवायचंय आणि आपल्याला त्याला सापळ्यात अडकवायचंय. तर संध्या आणि वैष्णवीला दोघींना मध्ये बोलून घेऊन संध्या, आता आपण एक
सापळा रचू, एक जाळं रचू, ज्यामध्ये एक इंस्टाग्राम अकाउंट बनवू, एक फेसबुक अकाउंट बनवू, एक आकर्षक फोटो लावू आणि नाव एक आकर्षक देऊ आणि त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू. कारण त्याचं आता सगळं ट्रॅक झालं, आपलं ते लोकेशन ट्रॅक झालं, त्याची आयडी ट्रॅक झाली आणि ती नुकतीच ऍक्टिव्हेट बी झाली. तर आता तो आपल्या जाळ्यात अटकणार. आता त्याला सुट्टी नाही. आता फक्त तो फसणार. यानंतर त्याच्या जाळ्यात कुठलीच मुलगी नाही फसणार. मी तुला म्हटलं होतं ना की तुला न्याय याच ठिकाणी मिळेल. न्याय तर तेव्हाच मिळेल जेव्हा तो माझ्या तावडीत येईल. त्याला दाखवतो आता माझा दणका. शिंदे, काय परिस्थिती आहे? तपास चालू आहे. हो विमाननगरचा दिलेल्या पत्त्यावर पोहोचला का? यस सर. मला संध्याकाळपर्यंत त्याची पूर्ण कुंडली पाहिजे. लवकरच. काय करता येईल ते करा, पण मला संध्याकाळपर्यंत त्याची पूर्ण डिटेल पाहिजे. मला शिंदे हायगे चालणार नाही. यस सर. ओके सर. ओके ओके ओके. सर राठोड बोलतोय. बोला राठोड. सर आपण जे सोशल मीडियावर जे जाळं रचलं होतं, यस, जे फेक अकाउंट बनवलं होतं, त्या जाळ्यात रोहित अटकत चाललाय. ओके. आणि आज संध्याकाळी तो एका लॉजवर येतोय. तर आपल्याला ही सर्वात महत्वाची संधी आहे सर त्याला बंक्यात पकडायची. ओके. हो सर, मी सगळी तयारी करून दिली. संध्याला कळवलं का? संध्याला पण अपडेट केलंय. ठीक आहे सर, आपण सांगा, आपण तेव्हा करावायला सुरुवात करू सर. संध्याकाळी 8 वाजेला रेड मारू. ओके सर. जय हिंद सर. ओके, जय हिंद. पुढे गेले अविनाश ते. दोघांची आयडेंटिटी कार्ड हजर. दोघांची सही करा. दोनशे 4 नंतर नेहमी काढा. राठोड, शिंदे पोझिशन घ्यायची. 204 मध्ये दोनशे 4 कुठे रे? शिंदे, राठोड. सर सस्पेक्ट कन्फर्म. संध्या, हाच आहे ना तो? हो सर, हाच आहे तो. हाच फसवणूक करणार आहे ना? हो, त्यांनीच माझी फसवणूक केली. प्रेम करत होता ना, असं खोटं बोलला ना. माझंच चुकलं की मी तुझ्यावर विश्वास ठेवला.
तर ह्या अशा घटना ह्या फेसबुक इंस्टाग्राम जे सोशल मीडिया हँडल आहे यामध्ये जे पालक हा व्हिडिओ बघतायत त्यांना सांगणे आणि जे तरुण पिढी आहे आपली म्हणजे 8वी 9वी 10वीच्या ह्या ज्या मुली आहेत तरुण पिढी आहे आपल्या मुली असतील महिला याचे शिकार होत आहेत याच्यासारखे नराधम हे प्रत्येक ठिकाणी आहेत. हे फेक अकाउंट बनवतात फेक नाव बनवतात फेक फोटो टाकतात आणि आपल्या मुलींचे असेल लहान लहान मुलं यांच्यावर हे चुकीचा संदेश देतात. या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगणे बाळांनो की कुणीही असल्या भूलथापांना बळी पडू नका. आपले पालक काय सांगतात त्याकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे कारण हे क्षणिक सुखासाठी आज बघू शकताय तिचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होतं. ती हिच्यासोबत आली आणि तिने गारानं सांगितलं आणि आमच्या या सर्व टीमनी हा तपास उलगडला. हा आरोपी इतका शातीर होता की याचा तपास लावणं शक्य नव्हतं पण आमच्या टीमनी अथक परिश्रम घेऊन हा आरोपी हा नराधम पकडला आहे. सगळ्या पालकांना एक विनंती आहे ही जी स्टोरी आहे आपली ही स्टोरी आपल्या लहान लहान मुलांना दाखवा आणि त्यांना दाखवा की कशा पद्धतीने आपण सोशल मीडिया चांगला तितकाच घातक आहे. जसं आपण एखादा नशा पाणी करतो त्या पद्धतीची सोशल मीडिया ही नशा झालेली आहे आणि या नशेला बळी पडू नका आणि आपल्या मुलांवर चांगले संस्कार घाला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय शिवराय. तर आपण बघितलं कशा पद्धतीनं फसवणूक होते. हा जो कलाकार आहे हा कलाकार आहे सगळं काल्पनिक आहे तर मग आपण या काल्पनिक कथेच्या माध्यमातून सत्य आणि सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केला. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा कारण की कोणाची फसवणूक होणार नाही कोणाचाही छळ होणार नाही.